जय चौधरी क्रिएटर चॅनलवरती सर्व प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल कृपया करून चॅनलला सबस्क्राईब करा। आपण या व्हिडिओमध्ये साबुदाणा खिचडीचे उपवासातील महत्त्व व साबुदाणा खिचडी बनवण्याचा संपूर्ण विधी पाहणार आहोत। सदरचं चित्रीकरण हे आपण HA कॉलनी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर या ठिकाणी आपण घेतलेला आहे। आपण या ठिकाणी आषाढी एकादशी निमित्त गेलो असता सदर ठिकाणी खिचडी बनवण्याचा विधी चालू होता, म्हणून आपण हा संपूर्ण चित्रीकरण त्या ठिकाणी घेतलेला आहे। खिचडी बनवत आहेत सुरेश सर, जे HA कंपनीचे कर्मचारी आहेत। उपवास काळात साबुदाणा खिचडी खाण्याचे अनेक फायदे आहेत आणि ती भारतातील विविध राज्यांमध्ये आवडीने खाल्ली जाते। चला तर साबुदाणा खिचडीचे फायदे, ती कुठे खाल्ली जाते, शरीराला होणारे फायदे आणि ती बनवण्याची संपूर्ण कृती सविस्तरपणे पाहूया। प्रस्ताव: भारतीय संस्कृतीत उपवास व्रत खूप महत्त्वाचे मानले जातात। या काळात शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी आणि मन शांत ठेवण्यासाठी विशिष्ट पदार्थांचे सेवन केले जाते। साबुदाणा खिचडी हे अशाच उपवासाच्या पदार्थांपैकी एक आहे जे केवळ चविष्टच नाही तर पौष्टिकही आहे। उपवासादरम्यान शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आणि पोषण साबुदाणा खिचडीतून मिळते। साबुदाणा खिचडी उपवासातील पौष्टिक आहार। उपवास काळात साबुदाणा खिचडी खाण्याचे फायदे: उपवास करताना साबुदाणा खिचडी खाणे शरीरासाठी अनेक दृष्टीने फायदेशीर ठरते। ऊर्जेचा त्वरित स्रोत: साबुदाणा हा कार्बोहायड्रेट्सचा चांगला स्रोत आहे। उपवासामुळे कमी झालेली ऊर्जा भरून काढण्यासाठी साबुदाणा खिचडी त्वरित ऊर्जा प्रदान करते। पचायला हलकी: साबुदाणा पचायला खूप हलका असतो, त्यामुळे उपवासादरम्यान पचन संस्थेवर जास्त ताण येत नाही। पोटाला भरते: साबुदाणा खिचडी खाल्ल्याने पोट भरल्यासारखं वाटतं आणि बराच काळ भूक लागत नाही, ज्यामुळे उपवास करणं सोपं होतं। आवश्यक पोषक तत्वे: साबुदाणा खिचडीमध्ये शेंगदाणे, बटाटे आणि हिरवी मिरची यांसारखे पदार्थ घातले जातात, ज्यामुळे शरीराला प्रथिने, जीवनसत्वे आणि खनिजे मिळतात। शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत: साबुदाणा शरीराला थंडावा देण्यास मदत करतो, ज्यामुळे उपवासादरम्यान होणारा थकवा किंवा अस्वस्थता कमी होते। साबुदाणा खिचडी कोणकोणत्या राज्यांमध्ये खाल्ली जाते? साबुदाणा खिचडी प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये उपवासाच्या काळात आवडीने खाल्ली जाते। महाराष्ट्रात ही खिचडी विशेष लोकप्रिय आहे आणि उपवासाच्या प्रत्येक दिवशी ती घराघरात बनते। साबुदाणा खिचडीचे शरीरास होणारे फायदे: हाडांसाठी फायदेशीर: साबुदाण्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असते, जे हाडांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे। रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत: यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण चांगले असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकते। आतड्यांचे आरोग्य सुधारते: साबुदाण्यामध्ये फायबरचे प्रमाण कमी असले तरी तो पचायला सोपे असल्यामुळे आतड्यांवर जास्त ताण येत नाही। मांसपेशींच्या वाढीस मदत: खिचडीमध्ये शेंगदाणे वापरल्यामुळे शरीराला प्रथिने मिळतात, जी स्नायूंच्या वाढीसाठी आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असतात। साबुदाणा खिचडी बनवण्याचा संपूर्ण विधी: साबुदाणा खिचडी बनवणे खूप सोपे आहे आणि ती बनवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही। लागणारे साहित्य: 1 कप साबुदाणा, 1/2 कप भाजलेले शेंगदाणे कुटून जाडसर पावडर केलेली, 1 मध्यम आकाराचा बटाटा उकडलेला आणि चौकोनी तुकडे घेतला, 2 ते 3 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या किंवा ठेचलेल्या, 1 चमचा जिरे, कढीपत्ता, 1 चमचा तूप किंवा उपवासासाठी शेंगदाणा तेल वापरू शकता। मीठ चवीनुसार: उपवासासाठी सैंधव मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, सजावटीसाठी अर्ध्या लिंबाचा रस। ऐच्छिक कृती: 1. साबुदाणा भिजवणे: साबुदाणा स्वच्छ धुवून घ्या, तो पूर्णपणे बुडेल इतकेच पाणी घालून किमान 4 ते 5 तास किंवा रात्रभर भिजत ठेवा। साबुदाणा नरम आणि मोकळा झाला पाहिजे। 2. तयारी: शेंगदाणे भाजून त्याची जाडसर पूड करून घ्या, उकडलेला बटाटा चौकोनी तुकड्यांमध्ये चिरून घ्या। 3. खिचडी बनवणे: एका कढईत तूप किंवा तेल गरम झाल्यावर त्यात जिरे घाला, जिरे तडतडल्यावर त्यात चिरलेल्या हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता। आता उकडलेले बटाट्याचे तुकडे घालून 1 मिनिट परतून घ्या, त्यात भिजवलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट घाला, चवीनुसार सैंधव मीठ घाला आणि सर्व मिश्रण हळूवारपणे मिक्स करा। कढईवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या, जेणेकरून साबुदाणा पारदर्शक होईल। मध्येच एकदा ढवळून घ्या, जेणेकरून खिचडी खाली चिकटणार नाही। साबुदाणा पूर्णपणे शिजल्यावर गॅस बंद करा। शेवटी लिंबाचा रस आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा। निष्कर्ष: साबुदाणा खिचडी हे उपवासातील केवळ एक पारंपरिक पदार्थ नाही, तर ते ऊर्जा, पौष्टिक मूल्य आणि पचायला हलके असल्यामुळे उपवासादरम्यान शरीरासाठी एक उत्तम पर्याय आहे। ती बनवायला सोपी आहे आणि संपूर्ण भारतात विविध प्रादेशिक पद्धतींनी तिची चव वाढवली जाते। त्यामुळे पुढच्या वेळी उपवास करताना या पौष्टिक आणि चविष्ट साबुदाणा खिचडीचा नक्कीच आस्वाद घ्या।
महाराष्ट्रामध्ये साबुदाणा खिचडी अत्यंत लोकप्रिय आहे आणि ती अनेकांच्या उपवासातील एक महत्वाचा पदार्थ आहे. महाराष्ट्राबाहेरही अनेक राज्यांमध्ये साबुदाणा खिचडी खाल्ली जाते, परंतु तिच्या बनवण्याच्या पद्धती आणि वापरल्या जाणाऱ्या साहित्यात काही प्रमाणात फरक असतो. या प्रादेशिक विविधतांमुळे खिचडीला एक वेगळी चव आणि पोत मिळतो. महाराष्ट्र सोडून इतर राज्यांमध्ये साबुदाणा खिचडीची विविधता. महाराष्ट्राबाहेर साबुदाणा खिचडी मुख्यत्वे गुजरात, मध्य प्रदेश, राजस्थान आणि उत्तर प्रदेश यांसारख्या राज्यांमध्ये खाल्ली जाते. दक्षिण भारतात साबुदाण्याचा वापर कमी असला तरी काही घरांमध्ये किंवा विशिष्ट उपवासांना साबुदाणा पदार्थांचे सेवन केले जाते. खालील राज्यांमध्ये साबुदाणा खिचडी कशी बनवली जाते आणि त्यात कोणते वेगळे साहित्य वापरले जाते याची सविस्तर माहिती. 1. गुजराती साबुदाणा खिचडी ही महाराष्ट्रातील खिचडीपेक्षा थोडी गोडसर आणि अधिक आंबट गोड चवीची असते. वापरले जाणारे साहित्य: साबुदाणा, महाराष्ट्राप्रमाणेच भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणे भाजून जाडसर कुटलेले, बटाटा उकडलेला आणि चौकोनी तुकडे केलेला, काही ठिकाणी कच्चा बटाटा आधी परतून घेतात, हिरवी मिरची ठेचलेली किंवा बारीक चिरलेली, जिरे फोडणीसाठी, कढीपत्ता फोडणीसाठी महाराष्ट्राप्रमाणेच, लिंबाचा रस उदार प्रमाणात वापरला जातो ज्यामुळे आंबट चव येते, साखर गूळ ऐच्छिक पण सामान्यतः वापरतात गोडसर चवीसाठी, तूप शेंगदाणा तेल फोडणीसाठी, सैंधव मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोथिंबीर सजावटीसाठी, पाणी साबुदाणा भिजवण्यासाठी. बनवण्याची पद्धत फरक: महाराष्ट्राप्रमाणेच साबुदाणा भिजवला जातो. फोडणीमध्ये जिरे, हिरवी मिरची आणि कढीपत्ता वापरला जातो. बटाटे परतून घेतले जातात किंवा उकडून घातले जातात. सर्वात महत्वाचा फरक म्हणजे साखर गूळ आणि लिंबाचा रस अधिक प्रमाणात वापरला जातो, ज्यामुळे खिचडीला एक विशिष्ट गुजराती आंबट गोड चव येते. काही ठिकाणी लिंबाचे दाणे किंवा किसलेले ओले खोबरे शेवटी सजावटीसाठी आणि चव वाढवण्यासाठी वापरले जातात. 2. मध्य प्रदेशातील साबुदाणा खिचडी महाराष्ट्रातील खिचडी सारखीच असते, परंतु काही ठिकाणी थोडे बदल दिसून येतात. इंदूरमध्ये साबुदाणा खिचडी एक लोकप्रिय स्ट्रीट फूड आहे आणि ती एका विशिष्ट पद्धतीने बनवली जाते. वापरले जाणारे साहित्य: साबुदाणा भिजवलेला, शेंगदाणे भाजून जाडसर किसलेले, बटाटा उकडलेला आणि चौकोनी तुकडे केलेला, हिरवी मिरची बारीक चिरलेली किंवा ठेचलेली, जिरे फोडणीसाठी, कढीपत्ता फोडणीसाठी, तूप शेंगदाणा फोडणीसाठी, सैंधव मीठ चवीनुसार, कोथिंबीर सजावटीसाठी, लिंबाचा रस ऐच्छिक थोड्या प्रमाणात वापरतात. काही ठिकाणी थोडी साखर किंवा काळा मीठ ब्लॅक सॉल्ट वापरले जाते. बनवण्याची पद्धत फरक: इंदूरमध्ये साबुदाणा खिचडी दह्यासोबत किंवा फलाहारी चिवड्यासोबत खाण्याची प्रथा आहे. काही ठिकाणी फोडणीमध्ये शोप बडीशेप वापरली जाते, ज्यामुळे एक वेगळा सुगंध येतो. खिचडी बनवताना ती थोडी मोकळी आणि दाणेदार राहील याची काळजी घेतली जाते. सर्वात महत्वाचे म्हणजे मध्य प्रदेशात विशेषतः इंदूरमध्ये साबुदाणा खिचडीला खटामिठा आंबट गोड चव देण्यासाठी लिंबाचा रस आणि चिमूटभर साखर वापरली जाते, ज्यामुळे तिला एक वेगळी ओळख मिळते. 3. राजस्थानी साबुदाणा खिचडी सामान्यतः महाराष्ट्रातील खिचडीसारखीच असते, परंतु काही घरांमध्ये त्यांच्या स्थानिक चवीनुसार बदल केले जातात. वापरले जाणारे साहित्य: साबुदाणा भिजवलेला, शेंगदाणे भाजून कुटलेले, बटाटा उकडलेला चिरलेला, हिरवी मिरची, जिरे, तूप प्रामुख्याने तुपाचा वापर केला जातो, कारण राजस्थानी पदार्थांमध्ये तुपाचा वापर जास्त असतो. सैंधव मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस ऐच्छिक. काही ठिकाणी आले पेस्ट चिरलेले आले वापरले जाते, जे पचनासाठी चांगले मानले जाते आणि एक वेगळी चव देते. कधी कधी भाजलेल्या नारळाचे तुकडे किंवा किसलेले ओले खोबरे वापरले जाते. बनवण्याची पद्धत फरक: राजस्थानी खिचडी महाराष्ट्राच्या तुलनेत कमी गोड असते किंवा त्यात साखर अजिबात वापरली जात नाही. तुपाचा वापर जास्त असल्याने खिचडीला एक वेगळी समृद्ध चव येते. काही घरांमध्ये काळी मिरी पावडर देखील चवीसाठी वापरली जाते. 4. उत्तर प्रदेशात साबुदाणा खिचडीला फलाहारी खिचडी असेही म्हणतात. ही खिचडी सामान्यतः महाराष्ट्राच्या खिचडीसारखीच असते, परंतु साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवली जाते. वापरले जाणारे साहित्य: साबुदाणा भिजवलेला, शेंगदाणे भाजून कुटलेले, बटाटा उकडलेला किंवा कच्चा जो फोडणीत परतून घेतला जातो, हिरवी मिरची, जिरे, तूप, सैंधव मीठ, कोथिंबीर, लिंबाचा रस ऐच्छिक. बनवण्याची पद्धत फरक: उत्तर प्रदेशात साबुदाणा खिचडीमध्ये सहसा साखर वापरली जात नाही किंवा खूप कमी प्रमाणात वापरली जाते, ज्यामुळे ती महाराष्ट्राच्या तुलनेत कमी गोड आणि अधिक तिखट खारट असते. बटाटा कधी कधी फोडणीतच चांगला परतून शिजवला जातो, ज्यामुळे त्याला हलका सोनेरी रंग येतो. काही घरांमध्ये कढीपत्त्याऐवजी फक्त जिरे आणि हिरवी मिरचीची फोडणी दिली जाते. 5. दक्षिण भारत सदर्न इंडिया. दक्षिण भारतात विशेषतः केरळ, तामिळ या राज्यांमध्ये साबुदाणा, ज्याला साबू किंवा चव्हाळ रेसी म्हणतात,
प्रामुख्याने खीर, पायसम किंवा गोंधळ, कंजी पोरीज बनवण्यासाठी वापरला जातो. उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवण्याची प्रथा महाराष्ट्रासारखी व्यापक, परंतु काही घरांमध्ये किंवा विशिष्ट उत्सवांदरम्यान त्याचे सेवन केले जाते. जर बनवली तर साहित्य आणि पद्धत. साहित्य: साबुदाणा, नारळाचे दूध, कोकोनट मिल्क, गुळ, साखर, वेलची, काजू, मनुका. ही मुख्यतः गोड पदार्थ म्हणून बनवली जाते, ज्यात साबुदाणा नारळाच्या दुधात व पाण्यात शिजवून त्यात गुळ किंवा साखर घालून खीर बनवतात, फार कमी प्रमाणात. काही ठिकाणी उपवासासाठी साबुदाणा खिचडी बनवल्यास त्यात फोडणीसाठी मोहरी, उडीद डाळ, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि किसलेले ओले खोबरे वापरले जाते. ही खिचडी चवीला तिखट नारळाच्या दुधाची चव असलेली असते. निष्कर्ष: महाराष्ट्रामध्ये साबुदाणा खिचडीला उपवासाचा राजा. तिच्या वेगवेगळ्या आवृत्त्या लोकप्रिय आहेत. प्रत्येक प्रादेशिक संस्कृती आणि चवीनुसार साबुदाणा खिचडीत बदल केले जातात, ज्यामुळे तो एकच पदार्थ विविध राज्यांमध्ये वेगवेगळ्या चवीने अनुभवता येतो. या बदलांमध्ये प्रामुख्याने साखर, लिंबाचा रस, तुपाचा वापर किंवा काही विशिष्ट मसाले जसे की बडीशेप किंवा आले यांचा समावेश होतो, जे खिचडीला एक वेगळी ओळख देतात. सुरेश सर व सहकारी आम्ही आपले आभारी आहोत. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र द्यायला विसरू नका. आपल्या चॅनलवर जर कोणी प्रेक्षक नवीन असेल तर चॅनलला सर्वप्रथम सबस्क्राईब करा. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.